संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली नगरी आळंदी. उत्सवाचा दिवस, आषाढी एकादशी. आज आषाढी एकादशी, विठ्ठलाच्या चरणी पावसाचा अभिषेक व्हायला पाहिजे की. होय, पण पाऊस आज जास्तच आहे. काय झालं आई? जायचं दिशी बाबाला बोलव ना. आई घाबरू नको, मी आणतो बाबाला. बाबा 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 काय रे सगळं काय झालं? आई हा आई काय झालं? आईला लई त्रास होतोय बाबा. काय झालं? आम्ही पण येतो चला. नाही नाही नका नका, आज आषाढी एकादश आहे. काय बी झालं तरी विठ्ठलाच्या सेवेत खंड पडता कामा नये. मी आलोच. रामकृष्ण हरी. काय झालं? कान वाढली या, प्रयत्न करू लागलोय बघा आम्ही. आपण इतका येळ घ्यायला नको. घाबरू नकस. विठ्ठला श्रद्धा ठेव, तोच आपला राखा. एकनाथा, तू बाहेर जा. तिच्या भाग्यी लिहिलंय या पवित्र नगरी पावन मुहूर्तावर जन्म घेणं. पांडुरंग हरी, वासुदेव हरी. कळते. एकनाथा, कानू सुटली, पुरकी झाली. पांडुरंग हरी, वासुदेव हरी. सगदेवा, चल बाळाला बघायला जाऊया. एकनाथा, पर पर काय? बाळ श्वास घेत नाही, अंग थंडगार पडलंय. एकनाथा, अरे देवाची करणी कोणाला कळली का? आणि नियतीच्या पुढे कोणाचं चालतंय? ती पोरच तुझ्या नशिबात नसल.
या जगात ती आली, पण तिचे श्वास जणू वाट बघतायत विठ्ठलाच्या आदेशाची. पांडुरंगा, माझ्या कित्येक पिढ्या तुझ्या सेवेत झिजल्या, गिनती नाही. तुझ्या भक्तीत माझ्या गरिबीची, पोटाच्या धगीची, थंड पडलेल्या चुलीची आज पतूर कवा बी तक्रार केली नाही र. पांडुरंगा, अरे तुझ्या पायावर डोसकं पडून तुझी बोट झिजली र. आज आषाढी एकादश आहे. तुझ्या सावलीत माझ्या पोटचा गोळा घालतोया. जर का माझी भक्ती सच्ची असल, माझ्या कानूचं मन पवित्र असल, तर आता तुझी सत्व परीक्षा हाय. आता तुला माझी नाही, अरे तुझी लाज राखायची आहे रे पाहुले. सावळ्या, अरे तुझ्या सावलीत हिनं श्वास घेतलाय र, म्हणून हिचं नाव असल सावली. सावली, सावली. वाट पाही गंगा माई, भेट समिंदरा जाई. वड लागे इट्टलाचे, भेटी सावळ्याची गाई. साऊ, त्या सावळ्याने तिला दिलं स्वतःचं रूप आणि गळ्यात दिला सूर. तयारी कर, चल. आई, ये बस बस. आई नको ना ग. थांब ना साऊ, भारी दिसशील. थांब. कानू, अगं असं काय करतेस? या असं जादाचं काम करतेस म्हणून पोरं चिडवत्यात तिला. असू द्या. बाबा, हो, ना जशी आहे तशी चांगली नाही का दिसत? आहे की. कानू, आपली सावली म्हणजे प्रत्यक्षात विठ्ठलाची सावली आहे. हा, म्हणूनच माझी साऊ सुंदर दिसायला पाहिजे. रूपाचा कमीपणा गाण्याच्या मोठेपणासमोर कुठे लागायचा? आओ, पर आपली साऊच. कानू, तिच्या डोसक्यात या असं कमीपणाची जाणीव भरू नगस. साऊ. आओ, आता साऊ थांब. अगं ही शाळेची पिशवी तिथंच विसरलीस. हा, साऊ, दुनिया इकडली तिकडे हल्ली तरी चालेल ना, पर सूर हलता कामा नये. चला चला, शाळा भरल. बसा बसा. तुझे गीत गाता गाता शुद्ध होत गेले मन, शुद्ध होत गेले मन. अन्य सारे शून्य झाले, सूर निर्मळ हेची धन, सूर निर्मळ हेची धन. चित्त झाले चैतन्यात काय रूप
मरे सा धनी सा मरे सा धनी सा गरे मरे सा धनी रे मरे सा धनी सा मरे सा धनी सा गरे माया सखा बंधू होई कधी होई माझा तात माथ्यावरी माझ्या त्याचा सदा वात्सल्याचा हात त्याचा वात्सल्याचा हात त्याच्या कृपेने लेकरू जगी राहुनी निसंग देह पांडुरंग माझा आत्मा पांडुरंग देह पांडुरंग माझा आत्मा पांडुरंग नमस्कार. आज आपण गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ करण्यासाठी जमलेलो आहोत. प्रमुख पाहुण्यांचे आगमन लवकरच या ठिकाणी होत आहे. मॅडम भैरवी माय आल्यात. सावली थांब. पाहुण्यांचं स्वागत ही मुलगी करणार. मॅडम पण गळा खूप गोड आहे हिचा. अगं पण गळा गोड असून काय उपयोग आहे? न रंग न रूप. दिशा बाळा तू ये. नवजीवन विद्यालयाच्या वतीने मॅडम मी आपले मनापासून स्वागत करते. कार्यक्रमाची सुरुवात देवाचे नाव घेऊन आपण वंदन गीताने करूया. आणि वंदन गीत सादर करीत आहे तारा वझे. तुझे गीत गाता गाता शुद्ध होत गेले मन शुद्ध होत गेले मन अन्य सारे शून्य झाले पांडुरंग 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 सात सूर पांडुरंग अवघे गाणे पांडुरंग अवघे गाणे पांडुरंग अवघे गाणे पांडुरंग येणे जाणे पांडुरंग देणे घेणे पांडुरंग देणे घेणे पांडुरंग देणे घेणे पांडुरंग मन हो चंद्रभागा मन हो चंद्रभागा वाहण्यात राहो दंग 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 पांडुरंग 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 पण सावलीच्या गोड सुरांना लागली कुणाची नजर.
एकनाथ, साक्षात सरस्वती आहे तुझ्या लेकीच्या गळ्यात. मला आवडेल तिला संगीत शिकवायला. मंजूर आहे? ताई, साक्षात सरस्वतीच माझ्या पोरीला शिकवणार म्हणल्यावर मी गरीब काय बोलणार. माझ्या पोरीनं नशीबच काढलं म्हणायचं. हा पर फी फी वय म्हणजे पैसे? चेचे, हिच्याकडून पैसे घेतले ना तर माझे सूरही मला माफ करणार नाही. पण वेळ आली की मी घेईन हा तुझ्याकडून गुरुदक्षिणा. तुझे सूर हीच माझी गुरुदक्षिणा. हं? ये सावली. भैरवी, रुपयातला 100 पैशांचा हिशोब ठेवणारी तू या मुलीला फुकट संगीत शिकवणार? कधी कधी एका अर्जुनाला मोठं करण्यासाठी अनेक एकलव्यांचे बळी द्यावे लागतात. म्हणजे सगळं काही नशिबावर अवलंबून ठेवता येत नाही. कधी कधी स्वतःचं नशीब स्वतःच लिहायचं असतं. माझे माहेर पंढरी, माझे सासर पंढरी, माझे माहेर पंढरी, माझे सासर पंढरी. रखुमाई होनिया, रखुमाई होनिया, मन उभे विटेवरी. माझे माहेर पंढरी, माझे सासर पंढरी. पण शेजारची इट करे रीती सांग देवा, करे रीती सांग देवा. सावली, बाळा, तो तेवढा कप नेशीला? हो माई. आणि ऐक ना, किचन मध्ये थोडी भांडी ठेवली आहेत, तेवढी रचून घेशील? हो माई. माझे माहेर पंढरी. गा. नाही, मला नाही शिकायचंय गाणं, नाही बनायचंय मला सिंगर. अच्छा, हात पुढे कर.
खूप छान बाळा, खूपच छान. असा अविस्मरणीय सूर अनेक वर्षात कुणाचा लागला नाही. अप्रतिम बाळा. गा बाळा गा. मन माझे करी धावा म्हणे माऊली माऊली म्हणे माऊली माऊली सावळ्याची जणू मी सावली सावली सावळ्याची जणू. भैरवी, काय करतेस तू? अगं किती या असं म्हणतात फक्त माझ्या ताराचे सूर गुंजतील, इतर कुणाच्याही सुरांना ती परवानगी नाही. भैरवी, नवरा आहे मी तुझा. मॅनेजर सारखं वागवतेस. आणि ताराचा बाप सुद्धा आहेस, विसरलास? मी ताराला या जगातली सर्वश्रेष्ठ गायिका बनवण्यासाठी मेहनत करतेय, तिचं भविष्य सुरक्षित करण्याचा प्रयत्न करतेय. तू या सावलीचं कौतुक करतोयस? सावलीला गुलामासारखं वागून तिचा आवाज दाबून ठेवशील असं वाटतंय तुला? आपल्या ताराच्या गळ्यात सूर नाहीच आहे हे मान्य कर भैरवी. तिच्यासाठी सावलीचा बळी देऊ नकोस. यात तारा आणि सावली दोघींचं नुकसान आहे. आणि मुळात ताराला गायिका बनायचं नाहीये, मग का जबरदस्ती? सावली अस्सल सोनं आहे, त्याची झळाळी जगाचे डोळे दिपवल्याशिवाय राहणार नाही. संगीत तिच्या रक्तात, तिच्या श्वासात आहे. त्यांना वेगळे करणारे आपण कोण? भैरवी, ऐक माझं, अजूनही वेळ आहे. आत्ताच शहाणी हो, नाहीतर आपली तारा तुझ्यापासून कायमची दूर जाईल. मी तुम्हाला याआधी सांगितलं होतं त्याच्या हृदयाला भोक आहे आणि याच्या हार्टची सर्जरी करण्याशिवाय आपल्याकडे दुसरा पर्याय नाहीये. येतो मी. विठ्ठला, माझ्या पोराच्या जीवाची दोरी आता तुझ्याच हातात आहे. तूच करता करविता. करता करविता तो नाहीये, मी आहे. तुझ्या मुलाच्या आयुष्याची दोरी आता माझ्या हातात आहे. हे बघ, एवढे पैसे? कर्ज समज हवं तर. कर्ज? माझे राहत घर मी आधीच गहाण ठेवले, त्यात याची परतफेड कशी करणार? हे काय? करारनामा. कसला करारनामा? मी एकनाथ भागवत या करारनाम्याद्वारे लिहून देतो की आजपासून माझी मुलगी म्हणजेच सावली एकनाथ भागवत हिच्या आवाजाचे सर्व हक्क मी भैरवी वझे यांच्याकडे सुपूर्द करत आहे. आजपासून सावली भागवतचा आवाज भैरवी वझे यांच्याकडे मी गहाण ठेवत आहे. नाही नाही, माझ्या पोरीच्या जीवाशी खेळू नका. तुला पैसे नकोय का एकनाथ?
तुझ्या मुलाचा विचार कर एकनाथ. हा झाला करार. पण उद्या सावलीची नियत फिरली तर? असं नाही होणार. मी शब्द देते, मी माझा आवाज तुमच्याकडे घाण ठेवते. आणि स्वतःच्या कुटुंबासाठी सावलीने ठेवले स्वतःचे सूर गहाण. वा भैरवी माई वा. आज खरंच नीचपणाचा कळस गाठलायस तू. तुला काय वाटतं, तू सावलीपासून गाण्याची संधी हिसकावून घेतेस, पण तिच्यात असलेली कला ती कशी काय हिसकावशील? याद राख, तू तयार केलेलं जग एक ना एक दिवस नक्की कोसळणार. तारा सुद्धा तुझ्यापासून दूर जाणार, तसा आज मी जातो कायमचा. अगं काकी घालून. अगं का नको जायला असं? काका. अगं सावली, एवढा सुंदर आवाज आहे तुझा. तुझ्या गाण्यानेच देवाची पूजा का बरं करत नाहीस तू? अगं तुझ्या लहानपणी भजन कीर्तन सगळं काही ऐकलंय मी, पण मग असं अचानक गायची का थांबलीस? काकी अक्के. अगं तुझ्या भावाच्या तोंडून साक्षात विठ्ठल तुझ्या सुरांचा नैवेद्य मागतोय असं समज आणि गा. माझे माहेर पंढरी, माझे सासर पंढरी, रखुमाई होनिया मन उभे विटेवरी. माझे माहेर पंढरी, माझे सासर पंढरी. युगे 28 झाली तरी वाट मी पाहीन, तरी वाट मी पाहीन. एकलीच राऊळाच्या अंधारात राहीन. माझे माहेर पंढरी, माझे सासर पंढरी. मन माझे करी धावा म्हणे माऊली माऊली, म्हणे माऊली माऊली. सावळ्याची जणू मी सावली सावली, सावळ्याची जणू मी सावली.
तुझा आवाज तुझ्या मालकीचा नाहीये. माझ्याकडे गहाण ठेवलायस तू, गहाण विसरलीस? माझ्या परवानगीशिवाय तू कुठेही गाणार नाहीयेस असं वचन दिलंयस तू मला. आणि काय ग, मम्माने शिकवलंय तुला संगीत? 4 सूर काय कळायला लागले तुला? तू स्वतःला मोठी सिंगर समजायला लागली. असं धागा आहे ना हातात, याचं महत्व विसरू नकोस कधी. हा धागा जोवर तुझ्या हातात आहे ना, तोवर तू माझ्या हुकुमाची ताबेदार आहेस. कळलंस? विसरायचं नाही है ना कधी, विसरायचं नाही. आणि यापुढे अशी इकडे तिकडे गाठ फिरलीस ना, भैरवीशी गाठ आहे तुझी, लक्षात ठेवायचा. हरके, तू तुझा आवाज त्या दुष्ट बाईला का विकला? हीच विठ्ठलाची मर्जी असताना खूप, पण मग असं पूर्ण आयुष्यभर तिच्या तावडीला बांधून राहणार तू? मी सावली त्या सावळ्याची, त्यालाच माझी काळजी.